कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की वंदन तुला पांडुरंगा, वंदन तुला पांडुरंगा, वंदन तुला पांडुरंगा। त्यांची सोय करून दिली आणि आता राखायला माणूस दिलेला आहे, पण तो माणूस असा आहे की घरी जायलाच पाहिजे असंही काही नाही, म्हणजे क्षेत्रांना राहण्याचं काय राहतं दिलं आणि त्याने येऊन शेतपायला सगळं खाल्लं, भोजन खाल्लं सगळं, त्याने सगळं शेत भोजन खाल्लं सगळं. तुम्ही काय राखण केलं? मला आम्ही राखायला इतक्या दिलेलं होतं, माझ्या शेतात काहीच पिकलं नाही, तुम्हाला मी आता काय देणार, पण माझं तुम्ही नुकसान केलंय, एवढं माझं तुम्ही नुकसान भरून द्या. काय हरकत नाही. ते जे काही पिकलेलं होतं, जे काही खाऊन खाऊन राहिलं होतं तेवढं काढलं, खुडलं, तुडवलं, उफणलं, ते दर वर्षाला पिकतं त्याचं दुप्पट पिकलं होतं, धान्य दुप्पट झालं, सगळे चिमण्यानं खाल्लं आणि ते धान्य कसं निघालं. असं देवानं केलं महाराज, हे देवाचे जीव आहेत म्हणून तुका मला खाऊ दिले. हे साधू आहे, आणि साधूवर संकट आले, साधू देवाचा भक्त आहे, साधूवर संकट आलेलं देवाने नाही रक्षण करावं, त्याचं देवानं नाही सांभाळ करावं. पोरावर संकट आलं तर आई नाही तर बाप धावून येत नाहीत काय? साधूवर संकट आलं, भक्तावर संकट आलं तर देवा धावून येऊ नाही काय? भक्ताला देवाशिवाय कोण? त्रिभुवनी नाही आनंदी, भक्ताला त्रैलोक्यात कोण आहे? भगवान आहे. वारकरी संप्रदायाचे सगळे संत महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, सगळे संत मंडळी, हे संत मंडळी सुखी राहतो. बाकीच्याला संत मंडळी सुखी असं म्हणतात, संत ते म्हणणारे, बाकीच्याची काय वाटे? आता बाकीच्याची काय वाटते म्हणजे बाकीच्याचं वाईट व्हावं असं तर म्हणता येत नाही, पण चांगलं व्हावं हो असं कसं म्हणावं? चांगलं वागत नाहीत, वाईट करतात, लोकांचं नुकसान करतात, मुलांचं चांगलं व्हावं असं कसं काय म्हणावं? आज झालं तर देवा यांना बुद्धी चांगली दे, बुद्धी चांगली दे एवढं म्हणता येईल, मुलांचं कल्याण कर म्हणता येणार नाही. त्यांनी वाईट करावं आणि देवाला त्यांचं कल्याण करावं, त्यांचा स्वभाव आणखी वाढल ना, नाही का? म्हणून साधू संत महात्मे या जगामध्ये जगाचे मायबाप साधू संत आहेत. तुम्ही संत मायबाप साधू संत कृपा होतं जगाचं कल्याण हो. सद्गुरू संत गंगागिरी महाराज जगात उरले, भजन केले, या भागात तमाशे होत होते, खेड्यापाड्यात तमाशे, रात्री तमाशे करायचे लोक, तुमतून मारुतीच्या डोक्यावर टाकायचे आणि जायचे कामाधामाला. रात संध्याकाळी आले घरी जेवायचे, खायचे, मारुतीच्या मंदिरात झोपायला यायचे, तुमचं वाजवायचं आणि झोप आली म्हणजे मारुतीच्या डोक्यावर टाकायचं, सगळे चालले तुमतून वाजवत होते. हा सगळा गणखेडे भाग गंगागिरी महाराजांनी भजनाला लावला, परमार्थाला लावला, संतांनी कल्याण केलं. आज सापडं होतो भेटायला गंगागिरी महाराजांच्या नावानं, लाखो लोक जमतात, अन्नदान चांगलं होतं आणि त्यात परमार्थ लोक वारकरी किती येतात, भजने किती येतात, परमार्थाच्या मानाला लागतात, सन्मानाला लागतात. मार्ग दावने गेल्या
आश्वासन केलंय, कल्याण व्हावं म्हणून तुमचा आमचा जीव महत्वाचा, कल्याण व्हावं म्हणून संतांनी मार्ग दाखवलेला आहे. अशा संतांच्या पायावर श्री संताची असे जे संत यांच्या पायावर माझं दंडवत नमस्कार. का बरं? अहो या संतांना नमस्कार केला, संतांचं दर्शन मला झालं, आणि जी गोष्ट जगात कशालाही घडत नाही आणि जी गोष्ट आवश्यक पाहिजे मिळाली तर तिच्यासारखा आनंद नाही, अशी गोष्ट संतांच्या दर्शनानं होते मला. का बरं तुम्ही संतांना नमस्कार करता, संतांची पायी हा माझा विश्वास कसा नव्हता, आणि पुन्हा दास झालो मी त्यांचा, सेवक झालो कसा करता, त्याची माझे जीवाचं काय हित करतात. आज जगामध्ये पहा संत आणि कोणतं हित करतात तेही पहा. संतांना हित म्हणजे कळतं तरी का? हित म्हणजे तरी काय? बंगला बांधून दिला तर हित झालं का? काही गाडी घोडा दिला तर हित झालं का? 1,50,000 बँकेत जर ठेवायला दिले शिष्याला, तर शिष्याचं हित गुरुने केलं, संतांनी केलं असं म्हणायचं का? याच्यात हित आहे का? हे तर आईबाप करतात, हे तर काका मामा करतात, आणि त्याचा संबंध नाही. असा एखादा माणूस एखाद्याला दत्तक घेतो, काही संबंध नाही, आणि त्याला दत्तक घेऊन केवढी मोठी इस्टेट दिली, असा मोठा उपकार केला, आणि काही कारण नसताना, काही संबंध नसताना एवढा मोठा उपकार, 10 लाखाची इस्टेट त्याच्या माणसं करतात. असले हित संत करतात काय? याला हित म्हणतात काय? हे हित एक व्यवहार दृष्टीने 2 दिवस सुखानं जातील असं पैशाच्या बाबतीत सहकार्य झालं, सहाय्य झालं. त्यानं सुख होईल असंही नाही. पैसेवाल्याला सुखच होत असतं असं नाही. पैसेवाला सुख होत नाही का? पैसेवाल्याला मुळव्याध होत नाही का? पैसेवाल्याला खाऊन होत नाही का? पैसेवाल्याला मरत नाही का? दवाखाने सगळे गरिबांना भरलेच आहे का? पैसेवाले जे स्पेशल खातात नाही का? ते पैसा काय करू शकतो? पैसा त्याची शक्ती मर्यादित आहे. श्रीमंताजवळ पैसा आहे म्हणजे मग मरत नाही का तू? राजे महाराजांजवळ काय कमी? मग राजे महाराज चिरंजीव आहेत का? चिरंजीव झाले काय? राजे गेले नाही का? उदंडाचे झाले. स्वतः मरतात, त्यांच्या नादी लागतात, तेही मरतात. त्यांचे लागले संगती, त्यांची झाली त्याची
चिखलात गडबडा आला तसा. रंगपंचमीच्या खेळाच्या वेळेला करतात ना, एखाद्याला जातात कुठे चिखलात बुडवतो, एखाद्याला धरतात जावयाला की एखाद्या गटारात बुडवतात. सगळा भरला तो. आता तो सगळा भरला चिखलानं, तिकडून प्रेमानं मित्राला अप टू डेट इस्त्रीचे सगळे कपडे आणि हा चिखलात भरलेला. नमस्कार 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 या करून हा चिखलात भरलेला त्याला पोटाळला. अरे नको 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 तू नको नको, अरे तू येऊ नको, तू मला हे कर चिपटू नको. नाही मला तुला आलिंगन द्यावंच वाटत. तो चिखलानं भरलाय तो चांगला आहे. तो चिखलानं भरलेल्याच्या आलिंगनानं तो चिखलानं भरला. संसारी माणसाच्या संगतीला जे लागले ते संसारी माणसं जे दुःख भोगतात त्यांच्या संगतीला जो लागेल तो त्यांच्यासारखं दुःख भोगेल. संसारी माणसानं साधूच्या नादी लागावं का साधून संसारी माणसाच्या? संसारी माणसानं साधूच्या नादी लागावं, साधू संसारी माणसाच्या नादी लागू नये. संसारी माणसाची नादी लागणं म्हणजे संसारी होणे. संसार म्हणजे सगळं दुःख म्हणजे संसार आहे. दुःख चीनला जा, जपानला जा, अमेरिकेला जा, भारतात जा, कुठं जा, संसार सगळ्या दुःखानं भरलेला आहे. कुठे जाल तर हाताला 5च बोट आहेत. कुठे गेला तर डोळ्यानंच पाहतात माणसं. तर वागायला माणसं सगळे माणसं सारखे नसतात. बुद्धी सगळ्यांची बुद्धी सारखी नसते. बुद्धी कर्मानुसारिणी. वाईट तरी बुद्धी काय व्हावी? कोणी त्याच्या कर्माला काय करावं? काय पूर्वजन्मीचं त्याचं कर्म आहे. घरदार चांगले बुद्धी तसेच चांगल्या माणसापर्यंत होत नाही आणि वाईट बुद्धी होते. घरात कोणी माणूस खात नाही, हा माणूस खातो. घरात कोणी दारू पित नाही, हा दारू पितो. आता त्याला काय करा? त्याचा कर्म तो, दुसरं काय. पण चांगलं वाईट, चांगल्यानं वाईटाचं अनुकरण करण्यापेक्षा वाईटानं चांगल्याचं अनुकरण करावं. तमासगिराच्या नादी भजनानं लागल्यापेक्षा तमासगिरानं भजनाच्या नादी लागावं. भजनाने तमासगिराच्या नादी नाही लागावं. तमासगिरानं भजनाच्या नादी लागावं. एखादा म्हणाल भजनाला काय तमासगीर तुमच्या संख्येला? तमासगीर आमच्या संख्येला आहे. तो तमासगीर सुधारण्याकरता आमच्या संख्येला आहे. आम्ही बिघडण्याकरता तमासगिराच्या संख्येला नाही. दोन्ही आम्ही एकत्र आहे. तो सुधारण्याकरता आहे आणि मी बिघडण्याकरता नाही. माणसाला सुधारावं, बिघडू नये. संसारात सुद्धा सुधार. संसार काय वाईट आहे? करणी वाईट आहे. करणी चांगली केली संसार काय वाईट आहे? वाईट केलं तर वाईट, परमार्थ चांगला आहे. आणि त्यात जर दारू पिला तर संसारी दारू पिला तर वाईट, आणि जो परमार्थ करतो ब्रह्मचारी परमार्थ करतो तो दारू पिला तर वाईटच आहे. दारू कोणी पिले तरी दारू वाईट आहे. दारू पिऊ नये. तो संसारी असतो की परमार्थी करतो. चांगलं आहे ते चांगलं करावं. परमार्थ हा चांगला आहे. त्यात आमचा वारकरी संप्रदाय फार चांगला आहे. त्यांचा परमार्थ फार चांगला आहे. ज्ञानेश्वर महाराज फार उच्च कोटीचे साधू. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे साधे साधू नाहीये.
होता आपल्याला कळत नाही, आपल्याजवळ तेवढा विचार नाही, आपल्याजवळ तेवढा अध्ययन नाही, अभ्यास नाही. बरं का ज्ञानेश्वर महाराज साधेच का? 16 वर्षाच्या वयामध्ये कुठे 21 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहितायत. काय वय आणि काय ज्ञान आहे? त्याला काही ताळमेळ आहे का? इतका विचारलं का काही? गेले 21व्या वर्षात गेले जगातून निघून, मनानं गेले, आधारानं गेले नाही, मरून गेले नाही, समाधीस्थ झाले, स्वतः जगातून नाही ते झाले. असं एवढा मोठा महात्मा, एवढी शक्ती सामर्थ्य, भिंत चालायची ज्याची शक्ती आहे, चाल गेले जरा भेटते एकनाथ महाराज आहेत, महात्मा आहे, संत आहे, ते वर्णन करतायत. एखाद्या साध्या सुद्धा कोणी वर्णन करणं काही महत्वाचं नाहीये. कोणी कोणाचं वर्णन करत असतात. वर्णन करणारा कोण आहे त्याच्यावरही महत्व आहे. तुकाराम महाराज सगळे जग वर्णन करते, रामेश्वर भट्ट वर्णन करतात, त्यात महत्व आहे. रामेश्वर भट्टांनी सर केलाय, शोधरा शिवतेचा अर्थ तुझ्या अभंगात अभंग बंद कर, अभंगाचे बंद केले. धर्म मार्तंड आहे, धर्माचार्य आहे. ते रामेश्वर भट्ट शिष्य तुकाराम महाराज. त्यांच्या अंगाचा दात लागला आहे. तुकाराम महाराजांचा छाया केला. तुकाराम महाराजांच्या स्नानाचे ते माती अंगाला लावल्यावर दहा गेला. साधू संत महात्मे जगाचे मायबाप आहेत, जीव मात्राचे मायबाप. जगाचं कल्याण हीच त्यांची इच्छा आहे. जगाच्या कल्याणात परोपकारा करता दे कष्ट मिळणारे जे संत आहेत, अशा संतांच्या पायावर श्री संताचे संतांच्या पायावर काय डोकं ठेवतात. श्री संतांची माथा डोकं जगनावर, हे माथा याला फार महत्व आहे. मस्तक आहे, डोकं आहे, हे ज्ञान आहे. इथं सगळं पायात ज्ञान नाहीये, मांडीत गुडघ्यात ज्ञान नाहीये, हातात नकात पायात ज्ञान नाहीये. डोकं आहे म्हणजे ज्ञान आहे. आणि संतांच्या पायावर डोकं ठेवायचं म्हणजे ज्ञान संत चरणावर अर्पण आहे. हे डोकं तर सगळे शरीर चालवते, डोक्यावर जग चाललंय. सगळ्या जगामध्ये आज हा प्रकाश आहे, कशाचा आहे? कोणाचं तरी डोकं, कोणाचं तरी मेंदू, हा उत्कर्ष, उन्नती, ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब विनाशकारी आहे. चांगला केला उपयोग तर चांगले काम होतात त्यानं.
पण हे डोकी कोणाची आहेत? माणसाचे डोके आहेत, माणसाचा मेंदू आहे, माणसाचे विचार आहेत. विचार करणारा एक माणूसच आहे माणूस. बाकीच्या जीवाला काय विचार आहे? खान पान संपलं. निद्रा भयमय पुन्हा सामान्य मिळतात पशुभिर्नराणाम. फक्त मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे, चांगला आहे. तो मनुष्य जन्म आज तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. तो मनुष्य जन्म मिळाला तर काय करा? मनुष्य जन्माचा उपयोग संत सांगतील तसं करा. काय करावं माणसानं हे संताला कळतं, माणसाला कळत नाही. पोरग लहान मुत त्याच्यातच हात भरवत, आईबाप उचलून घेऊन धुतात. मुलाला कळत नाहीये. ज्याला कळत नाही त्याचं संगोपन करणं शहाण्याचं काम आहे. तुम्ही आम्ही बाळाप्रमाणेच आहेत. तुमचं आमचं संगोपन सांभाळ संत करतात. नाही इथं आलात कुठेही हात घालता, कुठे तोंड घालता, कुठेही काही करता. मग काय करा? याला आवडायचं काम संत. आणि म्हणून तर त्यांना म्हणावं लागतं माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. असे जे संत महात्मे आपले गंगाधर महाराज होऊन गेले, जगाला उपदेश केला परमार्थाचा. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी जगाला उपदेश आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ गोळे एकनाथी भागवत आहे, अमृतानुभव आहे. काही ग्रंथ आहेत मराठी भाषेत आहेत. ही विशेष आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ रचना मराठी, एकनाथ महाराजांचे ग्रंथ रचना मराठी, निळोबा राय आहेत, तुकाराम महाराज. तुका झाला ते कळत भजन भजन शिकविणारे श्री संताची माझा चरणावर ठेवून साष्टांग दंडवत संतांना का? तेच माझे ती सकाळ समस्त गावकरी मंडळी वाहेगाव तालुका गंगापूर यांच्यातर्फे सद्गुरू महंत नारायण गिरीजी महाराज यांना 4500 रुपये अर्पण. वाहेगाव समस्त गावकरी मंडळी, वाहेगाव समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीनं नारायण गिरीजी महाराजांना 4500 रुपये 4500 रुपये दिले. हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने वर्गणी रुपये 6051 रुपये वर्गणी रूपानं वाघाळा तालुका येवला, वाघाळा गाव तालुका येवल्यातलं वाघाळा गाव यांनी 6051 रुपये दिले. धन्यवाद 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 धन्यवाद. पावणे 7 झाले. पावणे 7 झाले म्हणजे काय किती वेळ झाले? काय पावणे 3 वाजले. पावणे 3 तास. आता तुम्हाला नमस्कार करायचा काय? तुम्ही आमदार आपण इतका वेळ बसला लोकांना त्याचा त्रास होतो ना. तुमच्यावर मला बोलावं लागलं. तुम्हाला कीर्तनात बोलायचं नाही हे बंधन. समाज बसलाय. आज रात्र आहे, आज थंडीचे दिवस आहेत. उद्या काल्याचं कीर्तन आहे. सकाळी
9:30ला आम्ही झोपू इथं, तुम्ही 9:30ला या. अभंग आमचा अजून तसाच आहे. श्री संताची धनगरवाडीकर धनगरवाडीचे कोणी व्यक्ती आहे? राजू नामदेव रक्ते. राजू नामदेव रक्ते धनगरवाडी. आणि दुसरे सोन्या बापू आहेत. सोन्या बापू आहेत वाकडीकर. या दोघांनी शोभेची रात्रीची आकाशात उडवायची शोभेची दारू आणली तेव्हा झोपू नका. जेवायला असो नसो बघत राहा. जेवायचं काय झालं? पंगत झाली ना. आता 2 नंतर कोणी आले असेल नाही आलं पण पंगत होऊन गेली इथं. आणि वेळ 7:45 झाली. 7 वाजायला आले आणि 2:45 तास कीर्तन होत आले. आता मग कुठपर्यंत तुम्ही बसता? रात्रीची वेळ आहे. रात्री जागर होईल इथं. उद्या सकाळी 10 सकाळी 10 वाजता या 10-5 मिनिट कीर्तन होईल. मी थकलेलो आहे. माझी आयुष्य मर्यादा संपलेली आहे. तुमच्याकरता कसं तर देवाने मला शक्ती दे. 2 शब्द तुमची सेवा करतोय मी. आज तुकाराम महाराजांचा अभंग आहे पण सगळं काही सांगता आलं नाही. श्री संताची श्री संत कोण? मसोबाचं वरखेड. त्यांनी 3100 रुपये महाराजांच्या चरणी 3100 रुपये मसोबाचे वरखेड. 3100 रुपये महाराजांच्या चरणी अर्पण केले. हो मग आता 3 तास कार्यक्रम झाला. रात्रीची वेळ, थंडीची वेळ, कुठेतरी रात्र घालवा. उद्या सकाळी किती वाजता? 10 वाजता या. थंडीचे दिवस आहेत म्हणून थोडं उशिरा सुरुवात केलेली बरी आणि ताबडतोब होऊन जाईल. आता 3 तास इथं होत आले ते 3 तास तर होऊन गेले. आता 3 तास होत आले. मग आता कुठपर्यंत बसणार? खासदार बाबा 3 तास झाले काहीतरी बोलायचं. खासदार तुम्ही आलात आम्हाला कल्पना नाही. तुम्ही आलात धन्यवाद. भद्रा आमनांचे आणि काशीनाथ दादा बारगड आलेत. ते बारगळलेले नाहीयेत म्हणून बारगड म्हणतात. काशीनाथ दादा बारगड यांनी 11,000 रुपयाची दक्षिणा आपल्या घरने अर्पण केलेली आहे. काशीनाथ दादा बारगड यांनी 11,000 रुपये दक्षिणा दिली. हो दक्षिणा दिले तरी ते बारगड नाव कसं बदलणार तुम्ही? काशीनाथ दादा बारगड यांनी दक्षिणा दिली म्हणावं लागेल. बरोबर आहे का? 11,000 दिले ना. नाही राहिलेले जरा दमर घेऊ. माणसाला दम पाहिजे. तर आता रात्र आता मी अभंग घेतलाय. सगळं तर काही होत नाही. माझं नाही इलाज आहे. तुम्ही तरी कुठपर्यंत बसणार? संत कोण? संत कोण? दंडवत काय कशा करता? आणि पुन्हा काय तुम्हाला मिळालं काय? बराचसा विषय पण आता सांगायला आपल्याला वेळ नाही. मी विश्रांतीला प्राप्त झालो. विश्रांती म्हणजे काय? सगळे जग दिवसभर काम करतो, रात्री विश्रांतीच आहे. सगळ्या जगात सगळेच विश्रांती घेतात. मग तुम्ही काय सांगताय मी विश्रांती पावलो म्हणून? विश्रांतीची गरजही असते. डॉक्टर सांगतात की तुम्ही आता विश्रांती घ्या आणि घेतातही. विश्रांतीची आजाराला रोग्याला गरज आहे आणि तू म्हणतो मी विश्रांती पावलो. लांब लावून सांगितलं काय मांडव
बाबाचं दारूचं काम रात्री होणार आहे. दारू उडवायच्या आकाशात. थोडस दूर लावली पाहिजे का नाही? त्याला दूर लावा या मंडपाला जाता हो. आणि आता तुम्ही फार वेळ बसलात. माझा अनुभव तसाच आहे. तेव्हा आता सांगायला वेळ नाही. 3 तास झाले. आता राहिलेला प्रसंग उद्याचा कालेच्या कीर्तनाचा. तर उद्या या 10 वाजता या. आमदार साहेबांसाठी नमस्कार. तुम्हा सर्वांना नमस्कार.